महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, मी आहे सूरज दिघे आणि आपण पाहतात खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनल। मंडळी, खरं तर या जून 2025च्या महिन्यामध्ये आज आपण तुमच्यासाठी बरेचसे या संपूर्ण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगले व्हिडिओज असतील, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलाखत असतील, वळूंच्या असतील, गायींच्या असतील, त्याचबरोबर नुकतेच काही झालेले प्रदर्शन, त्या प्रदर्शनामध्ये आलेले जातीवंत सुंदर सगळ्या पशूंची माहिती, त्याचबरोबर जनरल शर्यत या विषयावरती काही डॉक्युमेंटरी सिरीज दाखवण्यासाठी आपण जून महिन्यामध्ये बाहेर पडलो। आणि पाऊस बराच होता, पण तरीही त्या काळामध्ये शूटिंगच्या चित्रीकरणाच्या दिवशी पावसाची मोठी साथ मिळाली आणि हे सर्व चित्रीकरण आपण पूर्ण करू शकलेलो आहोत। त्यातला सर्वात पहिला दिवस होता की सतेज ऋतू केसरी नावाची शर्यत, की जिला आपण आरत परत जनरल शर्यत म्हणतो। या शर्यतीच्या निमित्त खरं तर आपण पोहोचलो आणि या शर्यतीचं आयोजन असेल किंवा कशा पद्धतीचं असेल किंवा या संदर्भातली माहिती, एक छोटी डॉक्युमेंटरीची सुरुवात आपण येथे केली। आणि या शर्यतीला जवळपास अजून काही दिवस होते त्याच्या अगोदरचं हे केलेलं चित्रीकरण। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण त्या शर्यतीच्या चित्रीकरणाच्या दरम्यान काही प्लॅन असा केला की जवळपास जनरल शर्यत, आरत परत शर्यत यामधले काही निवडक मुलाखत घेऊन, ज्या मुलाखतींच्या माध्यमातून त्याला शर्यतीच्या चित्रीकरणाची जोड असेल। आणि या माध्यमातून आपण खरं तर आजपर्यंत कधीही आरत परत शर्यत ही चित्रीकरण केलेली नव्हती, त्यामुळे ती चित्रीकरण करण्याची संधी असताना त्याचबरोबर काही माहितीपूर्ण मुलाखत या सर्व देण्याचा आपण प्रयत्न या डॉक्युमेंटरी सिरीजच्या माध्यमातून खरं तर करणार आहोत। आणि हे सर्व चित्रीकरण करत असताना काही शेतकऱ्यांची मुलाखती आपण घेतल्या। त्यानंतर दिवस दुसरा होता की ज्याच्यामध्ये बेनचिनमडी या गावामध्ये आपण, जवळपास गोकाकच्या जवळचं हे गाव आहे कर्नाटक राज्यातील, आणि जेथे आपण प्रदर्शनाच्या निमित्त आलेले बरेचसे पशु असतील की ज्याच्यामध्ये बैलजोड असेल, प्रत्येक जातीवंत गाय बैलांचं चित्रीकरण आपण येथे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, की ज्याचं चित्रीकरण आपण येत्या काही दिवसामध्ये शॉर्ट व्हिडिओ असतील, शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जास्त पाहणार आहोत। त्याचबरोबर लॉंग फॉर्म व्हिडिओज असतील, याचं देखील आपण चित्रीकरण त्या माध्यमातून पाहणार। आणि बेनचिनमडीचं जे कमिटी, आयोजन कमिटी, ज्यांच्या माध्यमातून एक सुंदर असं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं की जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जून महिन्यात पाहणार आहोत। त्यानंतर आपण पोचलो, दिवस तिसरा होता, चंदूर गावामध्ये पोचलो, की इचलकरंजीच्या जवळचंच गाव चंदूर। या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक्का, की बैलगाडीचा जो एक्का म्हणतो आपण, ते एक्का आपल्याला जास्त पाहायला मिळतो। त्याचबरोबर शेतकऱ्यांची आपल्या पशूंसाठी चालू असलेली धावपळ, वैरणीची, हे चित्रीकरण करता आलं की कशा पद्धतीने शेतकरी कष्ट घेतो। याच धर्तीवर खरं तर आपण मायक्रोचिप बसवण्याचा विचार करतोय की एवढे कष्ट शेतकरी घेतोय, याची नोंद कुठेतरी झाली पाहिजे, ही राहिली पाहिजे, आणि पुढची हजारो वर्ष हे प्रत्येकाला कळलं पाहिजे की कोणाच्या दावणीला काय होतं। ही वंशावळ नोंदणी आपण करत या माध्यमातून करत आहोत। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका शेतकऱ्याची आपण पहिली मुलाखत घेतली चंदूर गावामध्ये, की ज्या शेतकऱ्यांनी त्याच्या कालवडीला गाडीच्या मागे येण्याची सवय ही लावलेली होती। ही एक खास मुलाखत आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर मुलाखत तिथे घेत असताना आपली भेट एका अशा शेतकऱ्याशी झाली की घोडाबैल शर्यत आपण पाहिलेली, पण घोडागाडी जी शर्यत असती, या घोडागाडी शर्यतीमध्ये कशा पद्धतीचं काम चालतं, किंवा आजपर्यंत ही मुलाखत चॅनलवर दाखवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे की पुणे जिल्ह्यामध्ये जी बैलगाडा शर्यत चालते त्याच्या पुढे जी घोडी पळते 4 बैलांच्या पुढे, ती घोडी असते भीमतडी या जातीची म्हणूया आपण। तर याबद्दलचीच, त्यामुळे आपण ह्या मुलाखतीची माहिती घेण्याचा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि त्याचबरोबर बरेचसे शेतकरी असे आहेत की जे गावोगावी जातीवंत गायी सांभाळतात, त्यांना योग्य नैसर्गिक रेतन करून, वळू भरून योग्य पैदास घेण्याचा प्रयत्न करतात। ही माहिती या मुलाखतीतनं आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर एक चंदूर गावातली माहितीपूर्ण मुलाखत, किंवा आपण एक मालिका म्हणूया, 3 ते 4 एपिसोडची मालिका, की ज्या माध्यमातून शेतकरी राकेश पाटील यांचं काम, की फक्त त्यांनी स्वतःच्या दावणीपुरतं काम सीमित नाही ठेवलं। आज आपल्या दावणीला जर गाय असेल तर आपल्या मित्रमंडळींच्या, आपल्या इतर ओळखी पाळखींच्या दावणीला कशी गाय पोचेल
कसं देशी गोवंश संगोपन या शेतकऱ्यांकडे होईल याचा खरं तर शेतकरी राकेश पाटील यांनी बरंचसं मोठं काम त्या भागामध्ये केलेलं आहे, की ज्या माध्यमातून खरं तर गेले बरेच वर्ष, गेले 7 ते 8 वर्ष आले आपली त्यांची चॅनलच्या माध्यमातून फोनवर बऱ्याचदा चर्चा व्हायची, यात्रांमध्ये भेट, प्रदर्शनामध्ये भेट व्हायची, पण मुलाखत घेण्याची संधी ही जवळपास 7 ते 8 वर्षानंतर आली. पण एक माहितीपूर्ण मालिका की ज्याच्यामध्ये आपण पंचगव्य असेल, दूध, शेण, गोमूत्र असेल किंवा ब्रीडिंग असेल, या सर्व विषयावरती माहितीपूर्ण अभ्यास आपण या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण पोहोचलो चंदूर गावाचं चित्रीकरण पूर्ण दिवसभर केलं आणि संध्याकाळी 4-5च्या पुढे आपण डॉक्टर निखिल भोकरे, राहणार कुंभोज, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांच्या दावणीला पोहोचलो. यांच्या दावणीला त्यांनी सांभाळलेला जातिवंत खोंड असेल, गाय असेल, त्याचबरोबर इतर पशु आणि घोडे देखील आपल्याला सांभाळलेले पाहायला मिळतात. डॉक्टर निखिल भोकरे यांची खास मुलाखत कशावर आहे तर शर्यत क्षेत्रामध्ये तुमचा बैल जास्त पळण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. खरं तर एखादी गोष्ट घडायच्या अगोदर माहिती असणं किंवा ती घडू नये यासाठी कशा पद्धतीने शेतकऱ्याने काळजी घेतली पाहिजे आणि कसा त्यावर इलाज केला पाहिजे, तर या संदर्भातली ही खास मुलाखत आहे. जवळपास 4 ते 5 वेगवेगळे भाग, वेगवेगळे मालिका की आपण फक्त डॉक्टरांच्या माध्यमातून आपण कसा इलाज, कशी काळजी या संदर्भातली ही माहितीपूर्ण मुलाखत असणार आहे. शर्यत क्षेत्रासाठी, बैलांसाठी एक महत्त्वाचं म्हणलं तर त्यांनी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये शर्यत क्षेत्रातल्या टॉपच्या बैलांचा इलाज केलेला आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि तुमची यासाठी ही फायदेशीर अशी मुलाखत आहे. यानंतर आपण पुढचा दिवस 4था होता. या दिवशी आपण तळणगे या गावी पोहोचलो. हुपरीच्या जवळचं हे गाव. तळणगे आणि हुपरी या गावातल्या मुलाखतींचं 1 दिवसाचं नियोजन होतं की ज्याच्यामध्ये डॉक्टर दीपक सोलनकर यांच्या दावणीला असलेल्या गायीचं लाईव्ह मिल्किंग आपण सकाळ आणि संध्याकाळ या 2 वेळेचं लाईव्ह मिल्किंग केलं की जेणेकरून जवळपास 9 ते 10 लिटर दूध देणारी एक खिलार गाय, एक देशी गोवंश आपण या माध्यमातून पाहणार आहोत. त्याचबरोबर डॉक्टरांशी आपण बऱ्याच विषयांवरती चर्चा केली, ती देखील आपण या मुलाखतीच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला आपली देशी गाय ही मोठ्या प्रमाणामध्ये दूध देऊ शकते याची माहिती आपण याच्या अगोदर देखील चॅनलवर दाखवली आणि ती आज देखील दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की गावोगावी फिरून. आणि या मुलाखतीच्या माध्यमातून दूध ही गाय नक्कीच जास्त देते, आपली खिलार गाय. आणि बऱ्याच जणांचा जो गैरसमज होता की दूध खिलार गाय देऊ शकत नाही जास्त प्रमाणात, हा काही विचार आहे, हा पुसण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. त्यानंतर आपण अजून एका शेतकऱ्याच्या दावणीला पोहोचलो की ज्यांच्या दावणीची गाय ही बऱ्याचशा प्रदर्शनामध्ये नंबर मिळवलेली गाय, चॅम्पियन गाय, त्या गायीचं एक जातिवंत वासरू, ही माहितीपूर्ण मुलाखत. आणि त्याचबरोबर व्यवसाय, उद्योगधंदा आणि नोकरी करता करता आपण देशी गोवंश सांभाळू शकतो, ही खरं तर या मुलाखतीतला आपला मेन मोटिव्ह आपण पाहणार आहोत की शेतकरी व्यवसायही करतोय, धंदाही करतोय आणि त्या माध्यमातून तो आपला देशी गोवंश सांभाळण्याचा प्रयत्न हा कायम करताना दिसतो. आणि त्याचबरोबर हुपरी गावातील सतीश हांडे यांच्या दावणीचा एक जातिवंत कोसा खिलार वळू की जो जवळपास 4 दातीमध्ये आहे, असा ॲग्रेसिव्ह वळू आपण पाहण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या माध्यमातून करणार आहोत. त्याची पैदास देखील आपण त्या गावामध्ये चित्रीकरण करताना आपल्याला पाहायला मिळाली. ही सर्वात मोठी गोष्ट की ज्या माध्यमातून आज वळूची पैदास देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी करत आहोत. त्याचबरोबर शेतकरी दावणीला गाय सांभाळत असताना तिला प्रदर्शनामध्ये क्रमांक मिळण्यासाठी तो घेत असलेली मेहनत, त्या मेहनतीसाठी शेतकरी काही गोष्टी पण सुचवतो की कुठले बदल प्रदर्शनामध्ये घडले पाहिजे. या गोष्टी, हे प्रश्न देखील विचारण्याचा आणि त्यावर उत्तर मिळवण्याचा प्रयत्न आपण या मुलाखतींच्या माध्यमातून केला. आणि देशी गोवंश सांभाळत असताना घरातल्यांचं मोठं काय म्हणू आपण पाठिंबा असतो, हे पाहायला मिळतं. त्याचबरोबर नाद करायचा तर तो काही कुठल्याही गोष्टी असो तो केल्याशिवाय शेतकरी थांबत नसतो. जातिवंत खोंड सांभाळण्याचं काम म्हणजे दुग्ध व्यवसायामध्ये एक मोठं क्षेत्र एखाद्या शेतकऱ्याचं असताना देखील त्या व्यापातून दावणीला जातिवंत खोंड सांभाळण्याचं काम, त्यांना मोठं करून शेती कामाला ते वापरण्याचं
त्याचा उपयोग करण्याचं कार्य शेतकरी करत आहे आपण पाहणार आहोत. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून एक उपक्रम होता की खिलार ॲप आपण मागेच्या झालेल्या दिवाळीमध्ये लॉन्च केलं वसुबारसच्या दिवशी. आणि खिलार ॲपच्या माध्यमातून खरं तर आपली गाय विक्री होते हे आपल्याला शेतकऱ्यांकडून देखील माहिती मिळत आहे. आणि जातीवंत सुंदर अशी गाय 9 महिने गाभण असलेली गाय शेतकऱ्यांनी खिलार ॲपच्या माध्यमातून विक्री केली ती माहिती, आणि शेतकऱ्यांनी सांभाळलेलं त्याला आर्थिक फायदा कशा पद्धतीने होतो याबद्दलची माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहूया. आणि त्याचबरोबर एक काय म्हणू की आपण एखाद्या गावामध्ये सांभाळलेली एक जातीवंत सुंदर मोठ्या मापाची 9 महिने गाभण असलेली गाय की एक जातीवंत गायी सांभाळण्याचा काय म्हणू एक म्हणजे मोठ्या प्रमाणात सांभाळल्या जात असताना गावामध्ये कशा पद्धतीने त्याचं संगोपन केलं जातं. एक बुजार अशी गाय की जिचं चित्रीकरण थोड्याच वेळात पूर्ण करायचं होतं, पण त्या गायीचा सुंदरता, तिचा बुजारपणा, तिचा चपळपणा या गोष्टीमुळे जास्त वेळ चित्रीकरणाला आपण तिथे दिला. त्याचे फोटो असतील, व्हिडिओ असतील हे जास्ती असतं. आणि कुटुंबाचं असलेला पाठिंबा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण येथे एक गोष्ट पाहतोय की शेतकऱ्याची ही गाय म्हणजे आपण काय म्हणू की एखाद्या शेतकऱ्याच्या आडोशाला जाऊन तिने शेतकऱ्याच्या मागे चालणं, म्हणजे आपण असं म्हणूया की किती झालं तरी त्या गायीला एक आधार आपल्या मालकाचा वाटत असतो. हे पाहण्याचं सध्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. एवढं भव्य असलेला पशु तरी देखील त्याला आपल्या सेफ्टीची किंवा आपली जी काळजी आपला मालक घेत असतो हे दृश्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. आणि त्याचबरोबर किती काही झालं तरी गावोगावी बैलगाडीला झोपलेली बैल, शेती कामाला चालणारी बैल ही सांभाळलीच जातात या संदर्भातली एक मुलाखत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुपरी तळणगे गावातलं चित्रीकरण पूर्ण करत असताना संध्याकाळी आपण हुपरी गाव एक अशा गोष्टीसाठी देखील प्रसिद्ध आहे की जिथं जे आपण म्हणतो की पांढरं सोनं आपण आपल्या गोवंशाला म्हणतो खिलारला खरं तर तेच पांढरं सोनं म्हणजे चांदीचं काम एक मोठी फॅक्टरी हुपरी गावामध्ये आहे. तर त्या कंपनीशी भेट झाली यांची देखील माहिती आपण हुपरीच्या मुलाखत घेत असताना पाहणार आहोत. जर तुम्ही पण त्या भागात गेले तर अवश्य भेट द्या. त्यांचं आपण नाव आणि माहिती ही सर्व मुलाखतीच्या माध्यमातून देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुपरी गावाने एक सुंदर असं उपक्रम त्या दिवशी हे केला. संपूर्ण दिवस गावातल्या मुलाखती पूर्ण झाल्याच्या नंतर संध्याकाळी एका कार्यालयामध्ये सर्व गोपालक त्या गावातले एका जागी जमले होते की मायक्रोचिप का बसवली पाहिजे, मायक्रोचिप संदर्भात शेतकऱ्यांचे असलेले बरेचसे प्रश्न त्यांना उत्तर देण्याचा चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न, त्याचबरोबर डॉक्टर दीपक सोलनकर यांच्या मदतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा. आणि या गावाने त्या दिवशी खरं तर मायक्रोचिपसाठी एक पुढाकार घेऊन जमणं खरं तर हे आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. त्याबद्दलची आपण आढावा बैठक म्हणूया ती पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण पुढचा 5वा दिवस होता, आपण चंदूर गावातलं मुलाखत पूर्ण करून सांगवडेमध्ये गेलो. सांगवडेमध्ये आपण रावसाहेब तिरपणकर या मालकांची, या शेतकऱ्यांची एक विशेष गोष्ट म्हणलं तर दावणीला सांभाळलेले जातीवंत वळू, एक वळू त्यांनी बाहेरनं खोंड आणला, एक त्यांनी त्यांच्या दावणीच्या गायीची एक जातीवंत पैदास घेतली की जो कागवाडचा सावकार होता त्या बैलाची पैदास घेऊन तयार केलेला एक जातीवंत खोंड वळू म्हणून काम करतोय. ब्रीडर म्हणून हा शेतकरी काम करत असताना पंचगव्य गायीचं महत्त्व, शेण गोमूत्र या विषयावरती खरं तर खास मुलाखत या शेतकऱ्यांची. आणि फक्त आपल्या दावणीला असलेला वळू हा घेण्यामागचं मूळ कारण की गावामध्ये वाढत चाललेल्या गायी वाढवण्यासाठी त्यांना गरज असलेला वळू सांभाळला गेला पाहिजे, कुटुंबाची साथ असली पाहिजे. या माध्यमातून एक सुंदर असं काम रावसाहेब तिरपणकर या शेतकऱ्यांकडून घडताना आपल्याला पाहायला मिळते. ती मुलाखत खरं तर आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर बाजी बैलाची पैदास असलेली कालवड आपण सांगवडे गावाच्या जवळच चित्रीकरण केली, ती मुलाखत पाहणार आहोत. एक सुंदर अशी कालवड
त्याचबरोबर एक आपण या मुलाखतीच्या दौऱ्यात गोष्ट पाहिली की शेतकरी हा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा कामकाज उद्योगधंदा सांभाळून, फॅक्टरीचं कामकाज सांभाळून तो गाय सांभाळताना आपल्याला त्याचा कल तिकडे आहे हे पाहायला मिळतंय. त्याचबरोबर नोकरी करता करता शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांना भेट देतोय आणि या भेटीदरम्यान तो स्वतःच्या दावणीला एक कालवड आणतोय, तिला मोठी करतोय आणि तिच्यापासून पैदास केलेली ही सांगवडेचे रावसाहेब तिरपणकर यांच्या दावणीच्या वळूची पैदास असलेली एक खोंड आपण सध्या पाहतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर आपण सांगवडे गावातलं कामकाज पूर्ण करून, चित्रीकरण पूर्ण करून आपण इचलकरंजी गावामध्ये पोहोचलो. इचलकरंजी म्हणलं तर लाकूड शर्यत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पिंटू कमे यांच्या दावणीचे 2 कपिला वळूंची माहिती घेतली. त्याचबरोबर एक कोसा खिलार वळू देखील त्यांच्या दावणीला आहे ती माहिती घेतली. त्यानंतर गायी देखील शेतकरी सांभाळतोय. लाकूड शर्यतीसाठी त्या गायींपासून पैदास घेऊन खोंड तयार करण्याचा प्रयत्न आणि एक हिंद केसरी बैल की ज्याची जवळपास त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये बरंचसं मोठं काय म्हणू आपण की बक्षिसं असतील किंवा हिंद केसरीचा किताब मिळवला अशा बैलाची माहिती देखील आपण पाहिली की जी आपण घेणार आहोत. आणि शेतकरी एका अशा शेतकऱ्याची माहिती आपण घेणार आहोत की ज्या शेतकऱ्या हा खरं तर जी इचलकरंजीमध्ये लाकूड शर्यत चालते त्या लाकूड शर्यतीच्या पुढे बैल घेऊन पळण्याचं काम त्यांच्या म्हणजे काय म्हणू आपण की यंग एजमध्ये केलं. सध्या नाही करत आहेत पण कशा पद्धतीने केलं त्याबद्दलची माहिती, फोटो आणि त्यांच्या दावणीला सध्या सांभाळलेला एक नाद म्हणून एक खोंड सध्या आपण पाहतोय, त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये एका कॉलेजमध्ये काम करत असताना की खरं तर एखादा विचार करेल की माझा कामाचा व्याप भरपूर आहे, मग या कामाच्या व्यापातनं देखील शेतकरी कशा पद्धतीने देशी गोवंश सांभाळतो या संदर्भातली मुलाखत सध्या आपण या इचलकरंजी गावामधली देखील पाहणार आहोत. आणि एक एक गोष्टीला आपण मुलाखतीच्या माध्यमातून पुढे जात असताना आपल्याला हे लक्षात येतंय की देशी गोवंश हा जेवढा तरुण सांभाळताना दिसतोय तेवढाच की ज्याच्यामध्ये इचलकरंजीतले दामोदर पाटील सर आहेत की ज्यांच्या माध्यमातून त्यांनी सांभाळलेली गाय आणि त्या गायीपासून घेत असलेली पैदास आणि म्हणजे कुठलीही गोष्ट सांभाळताना किंवा नादाला वयाची अट नसते याबद्दलची माहिती मुलाखत आपण या माध्यमातून इचलकरंजीतली घेणार आहोत. आणि त्याचबरोबर एक मोठी संधी मिळाली की स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये मुलं तयार करण्याचं काम एक टीचर करत आहेत की ज्या टीचरच्या माध्यमातून आपण आता तसं पाहायला गेलं तर स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये हारजीत होत असते, तसंच प्रदर्शनामध्ये देखील हारजीत होत असते, पहिला, दुसरा, तिसरा नंबर. तर याला निराश न होता कशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांनी तयारी केली पाहिजे या संदर्भातली खास मुलाखत खरं तर आपण या इचलकरंजीतल्या सरांची पाहणार आहोत. त्याचबरोबर उमदीच्या पुजारी यांच्या दावणीच्या बैलाची पैदास असलेली कालवड, त्याचबरोबर एक बुजार कालवड एका इचलकरंजी शहरातील डॉक्टरांची मुलाखत आपण पाहणार आहोत. आणि जर एक पाहायला गेलं तर आपण या दौऱ्यात पाहिलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये नोकरीत काम करत असताना, मोठ्या हुद्द्यावर असताना सांभाळलेला देशी गोवंश याबद्दलची मुलाखत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिस्थिती कशी असो पण देशी गोवंश सांभाळणं का गरजेचं आहे याचा आढावा घेतलेली ही एक मुलाखत आपण पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इचलकरंजीतले डॉक्टर माने यांची एक खास मुलाखत पाहणार आहोत की जी मुलाखत का महत्त्वाची आहे की कुठलाही इलाज म्हणजे आपण खरं तर ही मुलाखत घेत असताना लक्षात आलं की कुठलाही पेशंट आल्यानंतर त्याची पहिल्यांदा काय घडलं त्याच्या दावणीला तेव्हा ही परिस्थिती किंवा ही अडचण त्या पशुला निर्माण झाली हा मागचा आढावा घेऊन मग पुढे त्याच्यावर इलाज करायचा म्हणजे योग्य इलाज होतो याबद्दलची ही खास मुलाखत या डॉक्टर माने सरांची आपण पाहणार आहोत की ज्याचा एक एपिसोड आपण पाहणार आहोत. आणि येत्या काही काळामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती आपण त्यांची एक मालिका, एक वेब सिरीज घेण्याचा प्रयत्न आपण या मुलाखतीच्या माध्यमातून करणार आहोत. त्यानंतर दिवस होता 6वा की ज्या दिवशी आपण पोचलो
मुतनाळ या गावामध्ये संकेश्वरच्या जवळचं गाव आहे, हिटणी नाक्याच्या जवळ. महालक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होती आणि त्यानिमित्त गावाने खिलार बैलांचं प्रदर्शन ठेवलं होतं. उद्घाटन झालं आणि उद्घाटनानंतर मोठ्या मापाच्या बैल असतील की ज्याच्यामध्ये खोंड असतील, बैलजोडी असेल, यांची एक सुंदर प्रदर्शन या गावाने आयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळणार. आणि त्यानंतरचा दिवस 7वा होता की ज्या दिवशी आपण गडहिंग्लज गावातील महेश उर्फ बंटी कोरी यांच्या दावणीला असलेल्या मल्हार बैलाला झुपणं का महत्वाचं आहे. वळूचं काम कदाचित भविष्यात करत असताना किंवा कोणत्याही क्षेत्रात जात असताना लहानपणीच बैलाला झुपलं गेलं पाहिजे, खोंडाला झुपलं गेलं पाहिजे, व्यायाम झाला पाहिजे. हे का महत्वाचं आहे, ते करायचं कसं, या संदर्भातली मुलाखत. आणि त्यानंतरचा पुढचा दिवस होता 8वा की ज्याच्यामध्ये जे आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला जे जनरल शर्यतचं आयोजन असेल त्याची खरं तर फायनल शर्यत ही नेरलीला सतेज ऋतू केसरी बेंदूर सणानिमित्त ठेवलेली एक जनरल शर्यतीची माहिती आणि मुलाखत आणि डॉक्युमेंटरी सिरीज पाहण्याचा प्रयत्न आणि जास्तीत जास्त चांगलं चित्रीकरण एक वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न हा चॅनलचा असणार आहे. तर येत्या जून 2025 मध्ये आपण या सर्व गोष्टींवरती माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोचिप बसवण्यासाठी आपल्या देशी गोवंश ची नोंदणी सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये गुगलचा फॉर्म आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे. त्या फॉर्ममध्ये तुमचं नाव, गाव ही माहिती भरा आणि देशी गोवंशाची वंशावळ नोंदणी की ज्यामध्ये खिलार सोबत महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील प्रत्येक देशी गोवंशाची माहिती, वंशावळ नोंदणी आपण याच्यामध्ये करत आहोत. या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.